आज मी वापरलेले ऑइल आणि डिझेलवर चालणारा स्टोव बनवला आणि आपला स्टोव एवढा भारी आहे की त्याला पॉवर कमी जास्त करायला पण आपल्याकडे सिस्टीम आहे। तर त्यासाठी लागणारी मी सगळ्यात पहिली फ्रेम वगैरे करून घेतली आणि त्याला पाय जोडून घेतले। आता स्टोव साठी लागणारे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बर्नर आपलं, आता तो पण आपण बनवून घेतलाय आणि वेल्डिंग मारताना याची काळजी घ्यावी लागते का कुठे ऑइल आपलं लीक नाही राहिलं पाहिजे। तर माझं बर्नल रेडी आहे, तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे बर्नल बनवलं। तर आता माझी फ्रेम पण रेडी झाली आणि बर्नल पण रेडी झालं। आता मी त्याला असेंबली करतोय आणि आपल्याला ऑइल साठी लागणारी टँक जी आहे ती आपण बनवून ठेवलेली होती ऑलरेडी। आता आपलं स्टोवचं स्ट्रक्चर पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। पण तुम्हाला सांगतो, आम्ही हा स्टोव बनवायच्या आधी आमच्या ट्रायल साठी स्टोव बनवला होता। त्याचा पूर्ण स्टडी केल्यानंतर आम्ही हा स्टोव बनवलेला आहे आणि त्याची ट्रायल मी स्वतः घेतली होती की जवळपास 8-10 घंटे चालवलेला आहे मी स्टोव हा कंटिन्यू। माझी ट्रायल चालूच होती तर कस्टमर पण आलेले होते आपल्या शॉपवर। त्यांनी पहिले स्टोव बघून घेतला, त्याची प्रोसेस समजून घेतली आणि कस्टमरांना स्टोव इतका आवडला की त्यांनी चालू ट्रायल मध्ये आमच्याकडून बिना कलरचा स्टोव घेऊन गेले। तर तुम्हाला पण वापरलेले ऑइल किंवा डिझेलवर चालणारा स्टोव लागत असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या सत्साई फॅब्रिकेशनला। जर तुम्हाला स्टोव आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।